लातूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं, तर जालन्यालाही पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे राज्यातल्या अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान, तर पंचनामे करून तातडीनं मदत देण्याचे आदेश. नांदेडमध्ये शेतात काम करणारे तिघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. माय लेकीसह पुतण्याचा मृत्यू, गावावर शोककळा. आदित्य ठाकरेंकडून पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी, तर 718 तडे असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई का, आदित्य ठाकरेंचा सवाल. मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर, तर राऊतांचं अनुकरण न करण्याचाही आदित्य यांना सल्ला. एकाकडे 0 आमदार आणि दुसऱ्याकडे फक्त 20 आमदार, दोघांची ताकद काय? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती नारायण राणेंचा खोचक टोला. वैष्णवी हगवणेच्या शरीरावरती मारहाणीच्या 30 जखमा, मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण झाल्याचं समोर, शवविच्छेदन अहवालातली धक्कादायक माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती. राजेंद्र आणि सुशील हगवणेला मदत करणाऱ्या 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी, वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातल्या आरोपींना पळून जाण्यासाठी केली होती मदत. दरोड्यामधला आरोपी अमोलचा एन्काउंटर फेक असल्याचा कुटुंबाचा आरोप, मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्णय, तर घाटी रुग्णालयाबाहेर तणावाचं वातावरण. पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या पर्यटकांचं बेसरन व्हॅली स्मारक उभारणार, जम्मू काश्मीर सरकारची मोठी घोषणा, तर पर्यटकांसाठी काश्मीर चलो अभियान सुरू, सीएम अब्दुल्लांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत.